टीएसपी सातपुडा महादेव डोंगर कोळी महादेव आदिवासी सेवा संस्थांच्या वतीने अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जातीचे प्रमाणपत्र देणे बंद केल्याने होणारा त्रास दूर करण्यासाठी त्वरित जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अकोल्यातील अशोक वाटिका चौकातून हजारो कोळी बांधवांचा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। कोळी महादेव जमातीला 2019 पर्यंत जात प्रमाणपत्र मिळत होते, परंतु त्यानंतर उपविभागीय जिल्हाधिकारी यांनी जात प्रमाणपत्र देणे बंद केले असून जात प्रमाणपत्रासाठी मे 1950 पूर्वीचे पुरावे मागत असल्याने कोळी व आदिवासी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। 12 दिवसापासून कोळी समाजाचे काही लोक या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या सोयी सवलती मिळण्यासाठी, त्यांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्यासाठी यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। परंतु गेल्या अनेक वर्षापासून कोळी समाजावर शासनातर्फे अन्याय होत आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून अमरावती असो, दर्यापूर असो, नागपूर असो आणि अकोल्याला 2 वेळ या ठिकाणी आमरण उपोषणाला आमचे प्रतिनिधी बसलेले आहेत। कोळी समाजाची जी मागणी आहे, आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र शासनाने द्यावे, वितरित करावे आणि त्याला व्हॅलिडिटी देण्यात यावी, याकरिता आम्ही गेल्या 50 वर्षापासून शासनासोबत भांडतो आहे। परंतु शासनाला झोप लागलेली आहे। या ठिकाणचे शासन आणि प्रशासन हे दोघेही आमच्या विरोधात आहेत। दोन्ही लोक आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवत आहेत। ही आमच्यावर होणारा हा जो अन्याय आहे हा तात्काळ दूर शासनाने करावा आणि जर हा अन्याय दूर होत नसेल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी शासनाच्या विरोधात करणार आहोत। शासनाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन या ठिकाणी सुरू राहील, एवढं मात्र निश्चित। हा होणारा त्रास थांबवून त्वरित जात प्रमाणपत्र द्यावे याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील करण्यात आले। मात्र त्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज हा मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कायद्यानुसार आमची ही जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र ही मागणी पूर्ण व्हायला पाहिजे आणि आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे। आज आमचे कोळी बांधव 12 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहेत, तरी शासनाने कोणत्याच प्रकारची आमची दखल घेतलेली नाही। आता जर दखल घेतली नाही आणि आम्हाला जर प्रमाणपत्र मिळाले नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यास तयार आहे। आमचे जमात बांधव गेले 12 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहे, तर त्यांची आतापर्यंत सरकारने कोणतीच दखल घेतलेली नाही आहे। त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर या सरकारने आम्ही काय करायचं? या कोळी महादेव समाजाचे सर्व उपोषण करते उपोषण बसलेले आहेत, पण त्यांची काल इथल्या कलेक्टर साहेबांनी लाईट पण कट करायला लावली। हा एवढा अत्याचार आमच्या कोळी महादेव जमातीने सहन करायचा।